नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा चौलचे शीतळादेवी मंदिर, आदिशक्तीचे पुण्य तेजस्वी स्थान। चौलची शीतळादेवी नवसाला पावणारी भक्तांच्या जीवनातील श्रद्धेचा जिवंत आधार। नवरात्रोत्सवात महाराष्ट्रभरातून येणाऱ्या भक्तांची येथे प्रचंड गर्दी असते। अलिबाग तालुक्यातील ऐतिहासिक चौल परिसर, ज्याला पौराणिक काळी चंपावती आणि रेवती या नावाने ओळखले जायचे, हा खरोखरच धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध मानला जातो। या परिसरात एकेकाळी तब्बल 360 मंदिरे अस्तित्वात होती। त्यापैकी आजही तेजाने झळकणारे आणि भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले शीतळादेवीचे मंदिर हे आदिशक्तीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे। हिरव्यागार नारळी पोपळीच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर एकेकाळी खाडी किनारी वसले होते। आता भराव झाल्याने खाडीचा किनारा दूर सरकला असला तरी या मंदिराचा दिव्यपणा आणि ऐतिहासिक ओळख अजूनही तितकीच उजळून दिसते। कथा आणि आख्यायिका अशी सांगते, या मंदिराभोवती अनेक आख्यायिका प्रचलित आहेत। शीतळादेवीने समुद्राला शरण आणले अशी गाथा आजही गावोगावी सांगितली जाते। नवरात्रोत्सवात अष्टागरातील महिला देवीची ओटी, वेणी, नारळ व चोळीच्या खणाने भरतात। शीतळादेवी नवसाला पावते, मनोकामना पूर्ण करते अशी भक्तगणांची ठाम श्रद्धा आहे। इतिहासाची साक्ष देणारे हे मंदिर, या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार इसवी सन 158 मध्ये बाबू भट उपाध्ये यांनी केला होता। 1757 मध्ये विसावा सरसुभेदारांनी ब्राह्मण भोजन घालून आपली भक्ती दर्शवली। 1785 मध्ये राघोजी आंग्रे कुटुंबासह देवीच्या दर्शनास आले होते। 1792 मध्ये त्यांनी मुलाबद्दलच्या नवसासाठी देवीसमोर हजेरी लावली। त्या काळी हत्ती, घोडे आणि लष्करासह त्यांचा तळ या ठिकाणी बराच काळ होता। आंग्रे कुटुंबाची दसऱ्याच्या दिवशी दर्शनाची परंपरा आजही अखंड सुरू आहे। जीर्णोद्धार आणि भव्य नवे मंदिर, पूर्वीचे आंग्रेकालीन लाकडी कौलारी मंदिर पाडून त्याच ठिकाणी आणि त्याच वास्तूत मूर्तीची जागा न बदलता भव्य सिमेंट कॉन्क्रीटचे मंदिर उभारण्यात आले। 27 मार्च 1990 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जीर्णोद्धार समितीने मंदिर बांधणीची सुरुवात केली। 7 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर मार्च 1997 मध्ये हे काम पूर्ण झाले आणि मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले। आजही नवरात्रोत्सवात तसेच वर्षभर देवीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे भक्त शीतळादेवीचे दर्शन घेतात आणि मनोकामना व्यक्त करतात। चौलचे शीतळादेवीचे मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि इतिहासाचा जिवंत ठेवा आहे। भक्तांच्या मनाचा जीव आधारलेला हा नवरात्रातील सोहळा रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाला दिशा देणारा ठरतो। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेन सह तृप्ती भोईर, रेवदंडा। Thank you.